नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रक्षित बागडे, सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख अर्थशास्त्र विभाग, स्वर्गीय मनसारामजी पटोळे, कला महाविद्यालय गणेशपूर भंडारा। आज आपण भारतीय अर्थव्यवस्था BA भाग 3 सेमिस्टर 5 मधील अर्थशास्त्र विषयाचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे निर्धारित अभ्यासक्रमातील घटक 4 मधील रोजगारी व बेरोजगारी या टॉपिकचा अभ्यास करणार आहोत। तर सर्वप्रथम आपण अभ्यासूया रोजगारी म्हणजे काय। भारतात साधारणतः 15 ते 60 या वयोगटातील लोकसंख्या ही कार्यकारी लोकसंख्या समजली जाते। देशातील कार्यकारी लोकसंख्येपैकी अनेक लोक काम करण्यास तयार नसतात। उदाहरणार्थ शाळा कॉलेजात जाणारी मुले, साधू, संन्यासी, वैरागी, दिव्यांग, वेडे, श्रीमंत कुटुंबातील व्यक्ती इत्यादी। कार्यकारी लोकसंख्येतून काम करण्यास तयार नसलेल्यांची संख्या वजा केल्यास आपणास काम करण्यास योग्य व काम करण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींची संख्या मिळते। काम करण्यास योग्य व इच्छुक असलेल्या व्यक्तींना श्रमशक्ती असे म्हणतात। देशातील एकूण श्रमशक्तीपैकी जर काही व्यक्तींना प्रचलित वेतन दरावर काम करण्याची संधी प्राप्त होत असेल तर त्यांच्या त्या स्थितीला रोजगारी असे म्हणतात। प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व पात्रता असलेल्या व्यक्तींना काम करण्याची संधी मिळत असेल तर त्या स्थितीला रोजगारी असे म्हणतात। त्यानंतर आपण पाहूया बेरोजगारी म्हणजे काय। सद्यस्थितीत बेरोजगारी जगातील बहुसंख्य देशांना भेडसावणारी एक गंभीर स्वरूपाची समस्या आहे। भारतात तर या समस्येची तीव्रता फार जास्त आहे। याचे मुख्य कारण म्हणजे भारत हा एक विकसनशील देश असून येथे पुरेसा औद्योगिक विकास झालेला नाही। त्यामुळे भारतात रोजगाराच्या संधी फार कमी प्रमाणात उपलब्ध आहेत। तर बेरोजगारीची व्याख्या पाहूया। तर प्राध्यापक पिगू यांनी जी व्याख्या दिली आहे ती अशी आहे, जी व्यक्ती प्रचलित मजुरीच्या दरावर काम करण्यास तयार असते परंतु त्या व्यक्तीला काम मिळत नाही त्यावेळी ती व्यक्ती बेरोजगार समजली जाते। त्यानंतर दुसरी व्याख्या दिलेली आहे श्री नवगोपाल दास यांनी, बेरोजगारी ही एक ऐच्छिक गोष्ट नसून अनिश्चित रिकामपणाची अवस्था आहे। ह्या अवस्थेत विविध कारणामुळे लोकांना बरेच महिने किंवा वर्षे कामाशिवाय राहावे लागते। त्यानंतर आपण अभ्यासूया बेरोजगारीचे प्रकार। त्यातील पहिला प्रकार आहे तांत्रिक बेरोजगारी। उत्पादन कार्यात नवीन यंत्राचा तंत्राचा वापर केल्यामुळे जी बेरोजगारी उद्भवते तिला तांत्रिक बेरोजगारी असे म्हणतात। कारखान्यात नवीन यंत्रसामग्री बसविल्यामुळे किंवा उत्पादन पद्धतीत सुधारणा केल्यामुळे पूर्वीपेक्षा श्रमिकांची गरज कमी होते व त्यामुळे बेरोजगारी निर्माण होते। त्यानंतर दुसरा प्रकार आहे चक्रीय बेरोजगारी। अर्थव्यवस्थेत तेजी-मंदीची चक्रे सतत सुरू असतात। तेजीच्या काळात वस्तूच्या किमती वाढतात म्हणून उत्पादनात वाढ केली जाते। उत्पादनात वाढ करण्यासाठी श्रमिकांची मागणी वाढते, त्यांना रोजगार मिळतो। या उलट परिस्थिती मंदीच्या काळात असते। मंदीच्या काळात वस्तूच्या किमती उतरतात त्यामुळे कारखानदारांना तोटा होतो। तोटा कमी करण्यासाठी उत्पादन कमी केले जाते, त्यासाठी कामगारांना कामावरून काढून टाकले जाते, त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी येते। अशा प्रकारे तेजी-मंदीच्या चक्रामुळे येणाऱ्या बेरोजगारीला चक्रीय बेरोजगारी असे म्हणतात। त्यानंतर तिसरा प्रकार आहे रचनात्मक बेरोजगारी। अर्थव्यवस्थेच्या रचनेमध्ये बदल झाल्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होते तिला रचनात्मक बेरोजगारी असे म्हणतात। लोकांचे राहणीमान, आवडीनिवडी यात बदल होत असतो। जुन्या वस्तूऐवजी नवीन वस्तू समोर येतात, नवीन व्यवसाय सुरू होतात आणि जुने व्यवसाय मागे पडतात। त्यामुळे जुन्या व्यवसायामध्ये काम करणाऱ्या लोकांवर बेरोजगारीची पाळी येत असते। अशा प्रकारच्या बदलामुळे जुने उद्योग व्यवसाय बंद पडतात आणि तेथील कामगारावर बेरोजगारीची पाळी येत असते। त्यानंतर चौथा प्रकार आहे संघर्षात्मक बेरोजगारी। श्रमाची मागणी व श्रमाचा पुरवठा यात संतुलन प्रस्थापित न झाल्यामुळे जी बेरोजगारी निर्माण होते तिला संघर्षात्मक किंवा घर्षणात्मक किंवा असंतुलनात्मक बेरोजगारी म्हणतात। ही बेरोजगारी तात्पुरत्या स्वरूपाची असते
अनेकदा कारखानदारांना श्रमिकांची आवश्यकता असते, तसेच श्रमिकांनाही काम हवे असते, परंतु रोजगाराच्या माहितीचा अभाव, गतिक्षमतेचा अभाव, दारिद्र्य इत्यादी कारणामुळे ज्या ठिकाणी काम उपलब्ध असते तेथे श्रमिक जाऊ शकत नाही, त्यामुळे त्यांना बेरोजगार राहावे लागते. त्याचप्रमाणे कच्च्या मालाचा तुटवडा, विजेचा तुटवडा, यंत्रसामग्रीत बिघाड इत्यादी कारणामुळे तात्पुरते काम बंद पडून श्रमिकांची मागणी कमी होते. अशा प्रकारच्या बेरोजगारीला संघर्षात्मक बेरोजगारी असे म्हणतात. त्यानंतर 5वा प्रकार आहे कायमस्वरूपी बेरोजगारी. भारतातील सुमारे 80% लोक ग्रामीण भागात राहतात. त्यापैकी जवळपास 69% लोक शेती व शेतीशी संबंधित व्यवसायात काम करतात. देशातील लोकसंख्या वेगाने वाढत आहे, परंतु लागवडीखालील शेतजमिनीचे क्षेत्रफळ कायम आहे. पर्यायी रोजगाराच्या सोयी उपलब्ध नसल्यामुळे वाढत्या लोकसंख्येचा शेतीवर अतिरिक्त भार पडत आहे. त्यामुळे अनेक लोकांना दीर्घकाळपर्यंत कामाशिवाय राहावे लागते. अशा बेरोजगारीलाच नियमित किंवा कायमस्वरूपी बेरोजगारी असे म्हणतात. त्यानंतर 6वा प्रकार आहे हंगामी बेरोजगारी. काही उद्योग हंगामी स्वरूपाचे असतात. या उद्योगातील उत्पादनाचे कार्य विशिष्ट हंगामापुरतेच असते. हंगाम संपला की उत्पादन कार्य बंद पडते आणि उत्पादन बंद पडले की तेथील कामगार बेरोजगार होतात. या बेरोजगारीलाच मोसमी किंवा हंगामी बेरोजगारी असे म्हणतात. उदाहरणार्थ साखर कारखाने, बर्फाचे कारखाने, कूलर्सचे कारखाने इत्यादी. त्यानंतर 7वा प्रकार आहे छुपी बेरोजगारी. ग्रामीण भागात आणखी एक विशेष प्रकारची बेरोजगारी असते. तिला प्रच्छन्न बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी असे म्हणतात. या प्रकारात व्यक्ती प्रत्यक्षात बेरोजगार असतो, परंतु ती व्यक्ती बेरोजगार आहे असे मात्र दिसून येत नाही, म्हणून त्या बेरोजगारीला अदृश्य बेरोजगारी किंवा छुपी बेरोजगारी असे म्हणतात. ग्रामीण भागात अशा बेरोजगारीचे प्रमाण फार जास्त आहे. ज्या शेतामध्ये 3 माणसाचे काम असते तेथे 4 माणसे काम करतात. वास्तविकता या 4थ्या माणसाची शेतीमध्ये आवश्यकता नसते, म्हणजेच तो शेतामध्ये कामावर असल्यामुळे शेतीच्या एकूण उत्पादनात वाढ होत नाही. तसेच त्याला शेतीच्या कामातून काढून टाकल्यामुळे उत्पादनात घटसुद्धा होत नाही, म्हणजेच त्याची सीमांत उत्पादकता 0 असते. त्यानंतर 8वा प्रकार आहे औद्योगिक बेरोजगारी. देशातील लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे काम करणाऱ्या लोकांची संख्याही वाढत आहे. भारतीय शेतीचे हंगाम स्वरूप असल्यामुळे ग्रामीण भागातील लोकांना हंगाम संपल्यानंतर कोणतेही काम नसते, म्हणून अशावेळी ग्रामीण भागातील लोक रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात. परंतु भारतातील औद्योगिकरणाचा वेग अतिशय मंद असल्यामुळे खेड्यातून येणाऱ्या सर्वच लोकांना तेथे रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे बहुसंख्य लोकांना बेरोजगार राहावे लागते. परिणामतः औद्योगिक कामगारांची बेरोजगारी निर्माण होते. त्यानंतर शेवटचे आहे सुशिक्षितांची बेरोजगारी. नियोजन काळापासून भारतात शिक्षणाचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. दरवर्षी लक्षावधी तरुण विद्यापीठातून पदवी घेऊन नोकरीच्या शोधात फिरत आहेत. भारतात ज्या प्रमाणात शिक्षणाचा प्रसार झाला आणि पदवीधारकांची संख्या वाढत गेली, त्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्राचा विकास न झाल्यामुळे रोजगाराच्या नवीन संधी पुरेशा प्रमाणात निर्माण होऊ शकल्या नाही. परिणामतः सुशिक्षितांची बेरोजगारी वाढत गेली. तर अशा प्रकारे आपण भारतातील बेरोजगारीचे प्रकार यांचा अभ्यास इथं केलेला आहे. त्यानंतर आपण अभ्यासूया बेरोजगारीची कारणे. त्यातील पहिला मुद्दा आहे लोकसंख्या वाढ. भारतात वैद्यकीय सोयींचा विकास झाल्यामुळे मृत्यूदरात घट झाली आहे, परंतु त्या प्रमाणात जन्मदर कमी न झाल्यामुळे लोकसंख्या वेगाने वाढत आहे. देशात ज्यावेळी रोजगारांच्या संधीपेक्षा रोजगार शोधणाऱ्यांची संख्या वाढते, त्यावेळी देशात बेरोजगारीची समस्या निर्माण होते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे शेतीचे हंगामी स्वरूप. भारतातील अधिकांश शेती नैसर्गिक पावसावर अवलंबून असल्यामुळे त्यातून वर्षातून एकदाच पीक घेता येते. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी व शेतमजुरांना हंगामापुरतेच काम मिळते. हंगाम संपल्यावर बाकीचे दिवस बेरोजगारीतच काढावे लागतात. एका अनुमानानुसार भारतातील शेतमजुरांना वर्षातून 5 ते 7 महिने कामाविना बेरोजगारीत काढावे लागते. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे शेतीवर भार. भारतातील लोकसंख्या वेगाने वाढते आहे.
परंतु शेतजमिनीचा पुरवठा मर्यादित आहे, त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला रोजगाराच्या पर्यायी संधी उपलब्ध होत नसल्यामुळे शेतीवर लोकसंख्येचा अतिरिक्त भार निर्माण झाला आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे ग्रामीण उद्योगाचा ऱ्हास. एकेकाळी भारतात कलाकौशल्याच्या वस्तूंचे उत्पादन करणारे अनेक लहान उद्योग अस्तित्वात होते. उदाहरणार्थ मलमलीचे कापड, आकर्षक नक्षीकाम, त्यानंतर साड्याची निर्मिती करणारे, पैठण्यांची निर्मिती करणारे उद्योग इत्यादी. ब्रिटिशांच्या कुटील धोरणामुळे या व्यवसायांचा हळूहळू ऱ्हास होत गेला. त्यामुळे व्यवसायात काम करणारे बरेच कारागीर बेरोजगार झाले. त्यांना रोजगाराच्या पर्यायी सोयी उपलब्ध न झाल्यामुळे बेरोजगारांच्या संख्येत वाढ झाली. त्यानंतर 5वं कारण आहे औद्योगिक क्षेत्राचा अपुरा विकास. भारतात औद्योगिक क्षेत्राचा पुरेसा विकास झालेला नसल्यामुळे व्यापार, उद्योग व वाहतूक या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या नवीन संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होत नाही. त्यामुळे सुशिक्षितांना मोठ्या प्रमाणावर रोजगार मिळत नाही. त्यानंतर 6वा मुद्दा आहे दोषपूर्ण शिक्षण पद्धती. भारतातील शिक्षण पद्धती दोषपूर्ण आहे. या शिक्षण पद्धतीमुळे सरकार आणि व्यापारी प्रतिष्ठानाकरता लागणारे केवळ कारकून व निम्न दर्जाचे अधिकारीच निर्माण होऊ शकतात. भारतात कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात जे शिक्षण दिले जाते ते व्यावहारिक जीवनात फारसे उपयुक्त नाही. म्हणून अशा शिक्षणामुळे बेरोजगारीची संख्याही वाढत आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे शारीरिक कामाची अनास्था. शिक्षण घेतलेले तरुण खोट्या प्रतिष्ठेला बळी पडतात. खोट्या प्रतिष्ठेपायी त्यांना शारीरिक श्रमाचे किंवा अंगमेहनतीचे काम करण्याची लाज वाटते. त्यामुळे ते वेळ पडल्यास बेरोजगार राहतील, परंतु शारीरिक कामे करण्यास तयार होत नाही. त्यानंतरचा मुद्दा आहे अवास्तव अपेक्षा. सुशिक्षित तरुणींच्या नोकरीविषयीच्या अपेक्षा फार मोठ्या असतात. आपण सुशिक्षित असल्यामुळे आपणास एकदम मोठ्या पगाराची व जास्त पगाराची नोकरी मिळाव्यास हवी अशी त्यांची अपेक्षा असते. त्यामुळे ते हलक्या पदाची, कमी पगाराची नोकरी कराव्यास सहसा तयार नसतात. त्यामुळे बेरोजगारीत वाढ होते. त्यानंतरचा मुद्दा आहे प्रशिक्षणाचा अभाव. भारतात व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षणाच्या सोयी पुरेशा प्रमाणात नसल्यामुळे तांत्रिक स्वरूपाच्या कामाकरता पुरेसे तरुण मिळत नाही. एकीकडे असंख्य सुशिक्षित तरुण बेकार असतात, दुसरीकडे विशिष्ट जागाकरता योग्य ती गुणवत्ता असलेले तरुण मिळत नाही. हा मानवी शक्तीच्या नियोजनातील फार मोठा दोष आहे. त्यानंतरचा मुद्दा आहे यांत्रिक साधनांचा वापर. आधुनिक काळात औद्योगिक क्षेत्रातच नव्हे तर शेती आणि कार्यालयात सुद्धा यांत्रिक साधनांचा वापर केला जात आहे. यंत्राच्या वापरामुळे कामे लवकर व अचूक होतात आणि खर्चसुद्धा कमी होतो. परंतु त्याचबरोबर मानवी श्रमाची मागणी देखील कमी होत असते आणि ह्या मागणी कमी झाल्यामुळे बेरोजगारीत वाढ होते. त्यानंतर शेवटचं कारण आहे गती क्षमतेचा अभाव. काही वेळा असेही होते की एका ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात आणि दुसऱ्या ठिकाणी काम शोधणाऱ्यांची गर्दी असते, परंतु रोजगारविषयक माहितीचा अभाव, कौटुंबिक प्रेम, खेडेगावांचे आकर्षण इत्यादी कारणामुळे अनेक युवक युवती रोजगारासाठी गाव सोडून जाण्यास तयार नसतात. त्यामुळे त्यांच्यावर बेरोजगारीची पाळी येत असते. त्यानंतर आपण अभ्यासूया बेरोजगारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या. तर ह्या बेरोजगारीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या आपण 2 भागामध्ये वर्गीकृत केलेली आहे. त्यातील पहिलं म्हणजे आर्थिक समस्या आणि दुसरं म्हणजे सामाजिक समस्या. त्यातील पहिलं आपण पाहू आर्थिक समस्या. तर आर्थिक समस्यामध्ये पहिला मुद्दा आहे उत्पन्न बंद. रोजगार हेच सर्वसामान्य व्यक्तीचे उत्पन्नाचे एकमेव साधन असते, परंतु बेरोजगारीच्या अवस्थेत रोजगाराचा अभाव असतो. ज्यावेळी व्यक्तीला रोजगारच मिळत नाही त्यावेळी त्याला उत्पन्न कुठून मिळणार. बेरोजगारीच्या अवस्थेत कामगारांचे उत्पन्न मिळवण्याचे साधन गमावले जाते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे जीवनमान खालावते. बेरोजगार व्यक्तीला उत्पन्नाच्या अभावी अन्न, वस्त्र, निवारा यासारख्या जीवनावश्यक गरजा भागवणे कठीण जाते. सुखसोयीच्या व चैनीच्या गरजांची कल्पनाही त्यांना करता येत नाही. उत्पन्नाच्या अभावी शिक्षण, आरोग्य, मनोरंजन यासारख्या गरजा तो भागवू शकत नाही. त्यामुळे बेरोजगार व्यक्तीचे जीवनमान हे खालावत जाते.
त्यानंतर तिसरा मुद्दा आहे कमी कार्यक्षमता. कामगारांची कार्यक्षमता बऱ्याच प्रमाणात त्याच्या राहणीमानावर अवलंबून असते. बेरोजगारीच्या काळात उत्पन्नाचे साधन बंद पडत असल्यामुळे कामगारांना जीवनावश्यक गरजा भागविणे कठीण जाते. पोटाला पुरेसे आणि जीवनसत्व असलेले अन्न मिळत नाही, त्यामुळे त्यांची कार्यक्षमता कमी होते. त्यानंतरचा मुद्दा आहे आरोग्यावर वाईट परिणाम. कामगारांना ज्यावेळी पुरेसा पैसा व पोषक आहार मिळत नाही, त्यावेळी त्याचा वाईट परिणाम कामगाराच्या आरोग्यावर होत असतो. त्यानंतरचा मुद्दा आहे राष्ट्रीय उत्पन्नात घट. बेरोजगार व्यक्तीला काम नसल्यामुळे उत्पादन कार्यात त्याचा वापर केला जात नाही, परंतु उपभोगामध्ये मात्र तो आपला वाटा निश्चितपणे उचलतो. त्यामुळे उत्पादनापेक्षा उपभोगात वाढ होत जाते. परिणामतः वस्तूची टंचाई निर्माण होते व वस्तूच्या किमती वाढू लागतात. अशा प्रकारे बेरोजगारीच्या अवस्थेत देशातील श्रमशक्तीचा पुरेपूर वापर न झाल्यामुळे उत्पादनात वाढ होत नाही, परंतु उपभोगात वाढ होऊन राष्ट्रीय उत्पन्न घटते. त्यानंतरचा मुद्दा आहे कामगारांचे शोषण. बेरोजगारीच्या काळात कामगार कामाच्या शोधासाठी इकडे तिकडे भटकत असतात, कारण काम मिळवून घरी पैसे आणल्याशिवाय घरची चूल पेटत नाही ह्याची त्यांना कल्पना असते. नेमका त्यांच्या याच व्यवस्थेचा फायदा घेऊन मालक वर्ग अत्यंत कमी मजुरीवर त्यांना कामावर ठेवून घेतात. याशिवाय त्यांच्याकडून अधिक वेळ काम घेणे, मधली सुट्टी न देणे इत्यादी मार्गाने कामगारांचे शोषण केले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे शहरीकरणाचा प्रश्न. ग्रामीण भागात रोजगाराच्या पुरेशा सोयी उपलब्ध नसल्यामुळे कार्यक्षम व्यक्ती कामासाठी शहराकडे धाव घेतात. त्यामुळे शहरी भागातील लोकसंख्या वाढून तेथील निवासाचा प्रश्न, विजेचा प्रश्न, पाणी पुरवठ्याचा प्रश्न असे अनेक प्रश्न निर्माण होतात. शहरामध्ये लोकांची गर्दी झाल्यामुळे मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडत असतो व शहरांच्या बाजूलाच अनेक झोपडपट्ट्या अस्तित्वात येतात. त्यानंतर बेरोजगारीमुळे निर्माण झालेल्या समस्यांमधील दुसरा प्रकार आहे सामाजिक समस्या. त्यातील पहिला मुद्दा आहे सामाजिक असंतोष. शहरी जीवनाकडे नजर टाकल्यास आपल्याला एकीकडे पोटाची भूक भागवण्यासाठी रोजगाराच्या शोधात भटकणारा कामगार वर्ग व दुसरीकडे कोणत्याही प्रकारचे प्रयत्न न करता ऐश आरामात सर्व सुखांचा उपभोग घेणारा सधन वर्ग असे चित्र दिसून येते. त्यावेळी प्रयत्न करूनही उपजीविकेचे साधन उपलब्ध होत नाही. त्यावेळी कामगार वर्गामध्ये असंतोष निर्माण होतो. कधीकधी या असंतोषाचा उद्रेक होऊन जाळपोळ, लूटमार असे अनेक प्रकार घडून येतात. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे गुन्हेगारी प्रवृत्ती. अनेक वेळा प्रयत्न करूनही रोजगारीच्या संधी मिळत नाही. अशावेळी बेरोजगार व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसतो. शेवटी नाईलाजाने का होईना पोटाची भूक भागवण्याकरता चोरी, दरोडेखोरी इत्यादी गुन्हेगारी प्रवृत्तीचा अवलंब करतो. अशा प्रकारे समाजात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत जाते. त्यानंतर तिसरी समस्या आहे व्यसनाधीनता. बेरोजगार व्यक्तीसमोर अनेक प्रकारच्या समस्या असतात. या सर्व समस्याचा ताण त्याच्या मनावर पडत असतो. हा ताण कमी करण्यासाठी तो दारू, गांजा, अफू इत्यादी व्यसनाच्या आहारी जातो. व्यसनाकरता लागणारा पैसा सुलभ मार्गाने मिळवण्यासाठी शेवटी तो सट्टा, जुगार, लॉटरी इत्यादी माध्यमाचा वापर करतो. हे सर्व मार्ग मृगजळासारखे असतात. आपण जसजसे पुढे जावे तसतसे ते दूर जात असतात. त्यानंतरची समस्या आहे स्त्री कामगाराचा प्रश्न. सामान्यपणे कुटुंबातील पुरुष मंडळी कामावर जाऊन उत्पन्न मिळवित असते आणि स्त्रिया घरकाम व लहान मुलांचे संगोपन करीत असतात. परंतु एखाद्या वेळी पुरुषांना काम मिळाले नाही तर त्यावेळी कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत असतो. अशावेळी स्त्रियांना देखील कामावर जावे लागते. कुटुंबातील स्त्री कामावर गेल्यामुळे घरकामामध्ये अडचणी निर्माण होतात व लहान मुलांचे संगोपन करणे कठीण जाते. त्यानंतरची समस्या आहे बालकामगारांचा प्रश्न. सतत होत जाणाऱ्या भाववाढीमुळे कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी एका व्यक्तीचे उत्पन्न अपुरे पडू लागते. अशावेळी जास्तीचे उत्पन्न मिळवण्यासाठी लहान मुलांना देखील कामावर पाठविले जाते. त्यानंतरचा मुद्दा आहे सांस्कृतिक दर्जा खालावतो. बेरोजगारीमुळे व्यक्तीची व समाजाची सांस्कृतिक स्थिती अत्यंत खालावते.
बेरोजगारीच्या काळात व्यक्तीला जीवनावश्यक गरजा भागवणे देखील कठीण जाते. अशा वेळी तो आपला मानसिक व सांस्कृतिक विकास कसा करू शकेल? इतिहासावरून स्पष्ट होते की जगामध्ये ज्या देशातील नागरिकांना रोजगाराच्या पुरेपूर सोयी उपलब्ध आहेत व जेथील नागरिक अधिकाधिक उत्पन्न मिळवून आपल्या गरजा भागवू शकतात, त्याच देशांचा सांस्कृतिक विकास होतो. बेरोजगारीमुळे उत्पन्नाचे साधन नष्ट होते. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, खेळ, मनोरंजन, राहणीमान, कलागुणांचा विकास इत्यादी बाबतीत बेरोजगार व्यक्ती मागे पडतो. त्यानंतरचा मुद्दा आहे नैतिक मूल्याचा ऱ्हास. ज्यावेळी जीवनावश्यक गरजा भागवण्यासाठी लागणारा पैसा बेरोजगार व्यक्तीला नैतिक मार्गाने मिळत नाही, त्यावेळी तो अनैतिक मार्गाचा अवलंब करून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे व्यक्तीच्या नैतिक मूल्याचा ऱ्हास होत असतो. त्यानंतर आपण अभ्यासूया बेरोजगारीचे स्वरूप. तर भारतामध्ये मुख्यतः बेरोजगारीचे 2 प्रकारचे स्वरूप दिसून येते. त्यातील पहिला म्हणजे ग्रामीण बेरोजगारी आणि दुसरं म्हणजे शहरी बेरोजगारी. तर सर्वप्रथम आपण ग्रामीण बेरोजगारीबद्दल माहिती पाहूया. तर ग्रामीण भागातील बेरोजगारीचे विभाजन 3 भागात करण्यात येत असते. त्यातील पहिलं म्हणजे नियमित, दीर्घकालीन, कायमस्वरूपी बेरोजगारी, दुसरं हंगामी बेरोजगारी आणि तिसरं प्रच्छन्न, छुपी, वेषांतरित बेरोजगारी. शेतजमिनीचे क्षेत्रफळ कायम असते, परंतु लोकसंख्या वेगाने वाढत जाते. त्यामुळे शेतीमध्ये सर्वांना रोजगार मिळत नाही. काही लोकांना दीर्घकाळापर्यंत कामाशिवाय राहावे लागते. अशा बेकारीला नियमित बेरोजगारी असे म्हणतात. भारतीय शेती हंगामी स्वरूपाची असल्यामुळे शेतमजुरांना विशिष्ट हंगामात काम मिळत असते. बाकीचे दिवस बेरोजगारीत काढावे लागते. अशा बेरोजगारीला हंगामी बेरोजगारी असे म्हणतात. ज्यावेळी आवश्यकतेपेक्षा जास्त व्यक्ती शेतावर काम करतात आणि जास्तीच्या व्यक्तीमुळे उत्पादनात फरक पडत नसते, तर वरवर पाहता त्यांना रोजगार मिळालेला दिसत असला तरी वास्तविकता ते बेरोजगार असतात. त्यांच्या या बेरोजगारीला प्रच्छन्न बेरोजगारी असे म्हणतात. त्यानंतर बेरोजगारीच्या स्वरूपामधील दुसरं आहे शहरी बेरोजगारी. तर शहरी भागात 2 प्रकारची बेरोजगारी आढळून येते. पहिलं म्हणजे औद्योगिक कामगारातील बेरोजगारी आणि दुसरं सुशिक्षितांमधील बेरोजगारी. ग्रामीण भागातील लोकांना शेतीमध्ये 12 महिने काम मिळत नसल्यामुळे तेथील लोक रोजगारासाठी शहराकडे धाव घेतात, परंतु तेथील उद्योगामध्ये सर्वांना रोजगार मिळत नाही. काही लोकांना बेरोजगार राहावे लागते. अशा बेरोजगाराला औद्योगिक कामगारातील बेरोजगारी असे म्हणतात. तसेच नियोजन काळात शिक्षणाचा खूप प्रचार प्रसार झाला, त्यामुळे देशात पदवीधरांची व सुशिक्षितांची संख्या वाढली, परंतु सर्वांना रोजगार न मिळाल्यामुळे सुशिक्षितांची बेरोजगारी निर्माण झाली. तर अशा प्रकारे आपण रोजगारी आणि बेरोजगारी, त्याचप्रमाणे भारतातील बेरोजगारीचे स्वरूप आणि निर्माण होणाऱ्या समस्या या सर्व मुद्द्यांचा इथं अभ्यास केलेला आहे. धन्यवाद.